बोलते हैं, साईं बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, मी पाहिलं की काल कोणीतरी तुमच्याबद्दल काही विचार केला आणि तुम्ही त्याच्याबद्दल एकही शब्द उच्चारला नाही, पण तुमचा हृदय दुखावला गेला। लोक आणि जग हे नेहमीच प्रतिबिंबित करतील आणि तुम्हाला नेहमीच हे असं जाणीव करवतील की तुमच्यामध्ये काय कमी आहे। जर त्यांना तुमच्यात काही दोष सापडला नाही तर ते तुमच्यावर अशा गोष्टींनी हल्ला करतील आणि ते नेहमीच प्रयत्न करतील ज्या त्यांना माहीत आहे आणि तुम्हाला ते असुरक्षित किंवा तुमच्यामध्ये कमी आत्मविश्वास जगेल। त्यामुळे तुमचा आंतरिक जगावर सतत काम करत राहा आणि तुमच्या असलेल्या कमकुवतपणावर मत करा आणि त्याला तुम्ही मात करा। अशा प्रकारे तुम्ही एक मजबूत आणि लवचिक व्यक्ती व्हाल। उष्णतेपासून संरक्षणासाठी तुम्ही तुमच्यासोबत नेहमी एक छत्री, स्कार्फ किंवा टोपी सोबत बाळगण्याचा नेहमी लक्षात ठेवा आणि माझी नजर सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे। माझं खूप खूप प्रेम तुमच्या सर्वांवर, म्हणून आनंदी राहा आणि खूप हसत राहा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत।